पेसा क्षेत्रातील जनतेचा कुठलाही विचार न घेता या ठिकाणी त्यांनी हा प्रकल्प येऊ घातलेला आहे। या प्रकल्पाला सर्व आदिवासी बांधवांचाच नव्हे तर सर्व पूर्व पश्चिम पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। खरं तर हा प्रकल्प अतिशय घातक आहे। अशाच प्रकारचा प्रकल्प आपल्या शेजारच्याच तालुक्यामध्ये मावळ या ठिकाणी झालेला आहे। त्या ठिकाणी टाटाने अशाच प्रकारचा प्रोजेक्ट बसवलेला आहे। त्या ठिकाणी ना पूर्व पट्ट्यात पाणी ना पश्चिम पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बोर काढण्यासाठी किंवा पाणी उचलण्यासाठी कोणत्याच प्रकारची परवानगी नाही। खाली शिवपुरीजवळ एक प्रोजेक्ट बसवलेले त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते। त्या वीज निर्मितीचा प्रचंड किंमत मोजावी लागते। त्याचबरोबर पूर्व पट्ट्यामध्ये जे तळं भोईरं म्हणून जे गावं आहेत किंवा पूर्व पट्ट्यातील जी गावं आहेत त्याकडे कुठल्याही प्रकारचं पाणी पर्क्युलेशनने जात नाही। पर्क्युलेशनसुद्धा त्या धरणाचं होऊ देत नाही। अशा प्रकारचा अतिशय जीवघेणा असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला सर्व आदिवासी बांधवांचाच नव्हे तर पूर्व आणि पश्चिम पट्ट्यातील सर्वच बांधवांचा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा यासाठी विरोध आहे। या सुरेश भाऊंच्या या उपोषणाला बिरसा ब्रिगेड असेल, त्याचबरोबर आदिवासी विचार मंच असेल, या सर्व संघटनांचा महाराष्ट्र राज्य बिरसा ब्रिगेड संघटनेचा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे। ते आदिवासी जय शिवराय। आज या ठिकाणी गहू वाजगे आदिवासी समाजासाठी 7व्या दिवशी उपोषणासाठी या उपोषणाला जुन्नर तालुका बिरसा ब्रिगेड आणि महाराष्ट्र राज्य सह्याद्री बिरसा ब्रिगेडच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा जाहीर पाठिंबा आहे। नाणी गटामध्ये जो अदानी पंप स्टोरेज प्रकल्प पाहतो त्याला संपूर्ण सह्याद्रीमधून आदिवासी भागातून पूर्णपणे विरोध आहे। 2022 पासून सर्वात प्रथम बिरसा ब्रिगेडने आवाज उठवला होता, तेव्हापासून बिरसा ब्रिगेडचा पूर्णपणे या प्रकल्पाला विरोध आहे आणि कायम या प्रकल्पाला विरोध आहे। बिरसा ब्रिगेड ही कायम आदिवासी समाजाच्या हितासाठी लढत आहे आणि लढणार आहे। 5व्या अनुसूचित सरळ उल्लंघन केलं जात आहे। 244 प्रमाणे जे पेसा क्षेत्र आहे, पेसा क्षेत्रामध्ये पूर्णपणे ग्रामसभेची परवानगी घेतल्याची कोणताही प्रकल्प किंवा कुणालाही त्या ठिकाणी भेट देत नाही असं कोणत्याही ग्रामपंचायतला किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा प्रकल्प जो उभा आहे या प्रकल्पाला ठामपणे आमचा विरोध आहे। आणि या शिवरायाची जन्मभूमी हा बरोबर पाहणारा अदानी याला कायमस्वरूपी हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आज देशभरामध्ये जर पाहिलं अदानी आणि अंबानी ही दोन संकट सर्वसामान्य जनतेवरती टांगती तलवार आहे। विशेष पाहिले पश्चिम पट्ट्या भागामध्ये विशेष प्रमाणामध्ये आहे। भारत स्वतंत्र झाल्यापासून दाऱ्याघाट, आंबोली किंवा विशेष एक प्रामुख्याने आंबेगाव असेल, मावळ तालुका असेल किंवा निसर्ग पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी असेल, या ठिकाणी टार्गेट करून मुळातच तिथे आदिवासी क्षेत्र असो किंवा पूर्वपट्टा असो, आदिवासी भागामध्ये आजपर्यंत कधीही कोणत्या प्रकारची प्रगती करण्यात आली नाही किंवा त्या ठिकाणी जर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर विविध परवानग्या घ्याव्या लागतात। जंगलातून एखादा रस्ता न्यायचा असेल तर वन विभागाच्या, फॉरेस्टच्या, दिल्लीवरनं परवानगी आणा, महाराष्ट्र शासनाच्या परवानग्या, विविध क्रायटेरिया उभं केलं जातं। परंतु जर देशभरामध्ये जर एवढे मोठे प्रोजेक्ट उभे करत असतील, कोणत्या अधिकारांनी तुम्ही उभे करतात? तर देशभरामध्ये जर पाहिलं, भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वामध्ये आले त्यावेळेस आदिवासींसाठी विशेष अधिकार देण्यामध्ये आले। पेसा हा नंतरचा भाग आहे। कलम 244 क यामध्ये पारंपरिक ग्रामसभेला ठराविक काही अधिकार दिलेले आहेत। जर तेथील ग्रामस्थांनी पारंपरिक ग्रामसभा जर घेतली तर त्या ठिकाणी आदिवासींचं मेरा देश मेरा राज या संकल्पनेवरती स्वतःचं अस्तित्व उभं राहतं। परंतु देशातील किंवा आदिवासी जो समाज आहे
हा राजकीय क्षेत्रामध्ये कुठंतरी वळला आणि स्वतःचं अस्तित्व त्यांनी कुठंतरी लांब ठेवलं. त्यांनी स्वतःचं अस्तित्व उभं न करता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्सफर झाला. तो या देशाचा मूळ मालक असून सुद्धा स्वतःचं अस्तित्व त्यांनी झिडकारलं, नको त्या गोष्टींमध्ये अडकला. आज जर तुम्ही ह्या प्रोजेक्टला जर मान्यता दिली किंवा ग्रामस्थांनी विविध ठिकाणी जर विरोध झालेलाच आहे, परंतु जर आज आपण आपल्या पिढीचा विचार केला, शासनाच्या माध्यमातून अदानीच्या माध्यमातून जर निधी भेटला, शासकीय क्रायटेरियानुसार ती रक्कम भेटू शकते. तुम्ही आजच्या पिढीचा विचार कराल, परंतु पुढच्या भविष्याच्या पिढीचा विचार करा. बरोबर, आज आदिवासी समाजावरती वेळ आली म्हणून तो लढतोय, परंतु या देशातील विविध भागातील लोक पर्यटनासाठी, विविध गोष्टीसाठी, निसर्गासाठी या ठिकाणी उभे राहतात. परंतु या गोष्टीचा जर इतर जनतेने जर विचार केला नाही, तर ह्या देशाचं, ह्या आदिवासींचं किंवा निसर्गाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळं सर्व आदिवासी समाज आणि पूर्व पट्ट्यातील लोक या सर्वांनी सूरज भाऊंच्या आंदोलनाला, उपोषणाला सपोर्ट करावा. आणि जर 8 दिवसामध्ये शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही, या सुनावण्या बिनावण्या ह्या आम्हाला सांगू नका, नाहीतर आम्ही देशभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलने करू. देश बंद करण्याचे आव्हान आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून, आदिवासी समाजाच्या माध्यमातून या आदिवासी. जय शिवराय, जय भीम. गेले 5 दिवस झाले सूरज भाऊंचा उपोषण चालू आहे. खरं तर आज शिवभूमी बचाव यासाठी सूरज भाऊ उपोषण, जीवाची बाजी लावून उपोषणाला बसले. आज तसं पाहिलं तर हा जुन्नर तालुका एक अतिशय महत्त्वाचा तालुका या महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या जन्माने जुन्नर तालुका शिवभूमी म्हणून हे पावन झाले. तरी आपण सर्व जुन्नर तालुकेवासियांना मी एक सांगू इच्छितो की आपण सुद्धा सूरज भाऊंना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. आणि ही शिवभूमी आजपर्यंत, या शिवभूमीचं कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं नाही आणि पाहणार नाही, असे आपण हे केलं, निश्चय केला पाहिजे. आज तसं जर पाहिलं तर पूर्वी आपल्या देशात इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केलं, व्यापारी म्हणून आले आणि हे देशावर राज्य केलं. तसंच हे अदानी आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसून एक वेगळंच त्यांचं दहशत निर्माण करत आहे. ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रावर नाही तर या देशावर सुद्धा ते राज्य करू शकते. तेव्हा आपण शहाणं बनलं पाहिजे आणि सूरज भाऊ सारखे अनेक सूरज भाऊ तयार झाले पाहिजेत आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. जसं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक मावळ्यांनी, वीरांनी शिवाजी बनून स्वतःच्या प्राण गमावले, तसंच आज आपण सुद्धा सूरज भाऊंना पाठिंबा दिला पाहिजे आणि जुन्नर नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देश वाचवला पाहिजे. तरच खरं आपण या भारतीय संस्कृती जपू शकतो. आज आंबेडकरांनी आपल्यासाठी बरंच असं काही हे करून ठेवलं आहे, त्याची आपण जोपासना केली पाहिजे. आणि आपण आपलं भवितव्य, आपलं जीवन आणि आपल्या येणाऱ्या मागून येणाऱ्या पिढ्या आहेत, त्यांच्यासाठी आपण निश्चय करून आपण जीवाची बाजी लावून आपण सूरज भाऊंना पाठिंबा दिला पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. वैशंताई उतळे, सुरेश मडके, जगन किवाजी, बिरसा ब्रिगेडचं मला या ठिकाणी पाठिंब्याचा सूत्र आहे. माझा खरं तर आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. आवाका जरी कमी झाला, बिरसा ब्रिगेडमुळे जरा थोडी एनर्जी आहे. बिरसा ब्रिगेड काय करू शकतो हे अनेक ठिकाणी देश पातळीवर पण पाहिजे. देशात अनेक ठिकाणी बिरसा ब्रिगेडने वेळोवेळी आंदोलन केली, त्यामुळे त्याला थोडी आता ताकद आली, एनर्जी आली. आणि असंच आपला एकत्र लढा, आपल्या तालुक्याचा लढा आपल्याला द्यायचा. मी वारंवार पहिल्या दिवसापासून विनंती करतोय सगळ्या राजकीय नेते पुढाऱ्यांना, तुम्ही एकमेकांवर आरोप करण्याचा बंद करा. आरोप प्रत्यारोप तुम्ही करू नका, टीका देखील करू. आणि आता खरं तर
आपल्या माणसानं वेळ आली त्यांच्या मागं उभं राहण्याची तरी आरोप करून काय करायचं? आता ही राजकारणाची वेळ नाही, निवडणुकीची वेळ नाही. माझी पहिल्या दिवसापासून मी एनर्जी त्याच्यात कोण आलं ते कधी करण्यात माझी एनर्जी माझी एनर्जी आपले लढण्याचं वेळ होते. आज आदिवासी बांधून आपल्या वेळ आली, आता तालुक्यावर वेळ आली, सायकलीवर वेळ आली. मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन आज सगळ्या गोष्टी राजकीय पक्ष मतभेद सगळे बाजूला आपल्या माणसासाठी उभं राहिलं पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद बिरसा ब्रिगेडचे. बिरसा ब्रिगेडमुळं आणि नक्की ती चांगली ताकद आहे आणि सगळी बिरसा ब्रिगेड मला असं वाटतं उद्या वेळ पडली ना बिरसा ब्रिगेड एवढीच मेहनत